नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयची दुसऱ्या दिवशी सलग चौकशी लातूर शहरामध्ये होताना दिसतीये. कारण काल सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झालं आणि जवळपास 3 ते 4 तास सीबीआयच्या पथकानं RCC कोचिंग क्लासेसमध्ये माहिती संकलित केली, काही तपासण्या केलेल्या आहेत, ज्याद्वारे त्यांना या प्रकरणातील आर्थिक व्यवहारासंदर्भातली माहिती मिळेल. नीट पेपर लीक प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक हे सलग दुसऱ्या दिवशी लातूरमध्ये तळ ठोकून आहे. शासकीय विश्रामगृहात त्यांनी तात्पुरतं कार्यालय उभारून तपास सुरू केलेला आहे. आरोपी PV कुलकर्णी, शिवराज मोटेगावकर आणि त्याचबरोबर डॉक्टर मनोज शिरुरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जात आहे. पेपर विक्रीतील पैशाच्या साखळीचा शोध घेण्यासाठी अनेकांची चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्याचप्रमाणे एक नवीन अपडेट यामध्ये दिसते. केमिस्ट्री विषयाच्या एका नव्या प्राध्यापकाचा शोध सीबीआय घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ते प्राध्यापक नेमका कोण, त्याचा सीबीआय शोध घेत आहे हे अद्याप उघड झालेलं नाही. मात्र सर्वात मुख्य बाब ही आहे की सीबीआय मागील काही दिवसापासून पेपर विक्री प्रकरणातील आर्थिक साखळी आणि आर्थिक व्यवहाराची माहिती घेताना दिसत येत आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.